नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर हा अल्जेब्राचा आजचा पेपर आहे 2026चा. तर त्याची आन्सर की आपण बघूयात. सो फर्स्ट क्वेश्चन, रेट ऑफ GST ऑन द इसेन्शियल कमोडिटीज इज 0% असतो. सेकंड, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्यातलं कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. हा एक्स स्क्वेअर या बाजूला गेल्याच्या नंतर मायनस होईल, एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार नाही आहे. टू ड्रॉ द ग्राफ, जर एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर वायची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपली 3 येते. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल इज 3 मल्टिपल सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 इज, त्यांची सम 45 असेल. ह्या ठिकाणी आपल्याला CGSTचा रेट दिलेला आहे 9%. तर टोटल GST जो आहे तर तो 9 + 9 म्हणजे ह्या ठिकाणी असणार आहे आपला 18%. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय, इफ dx आपल्याला दिलेला आहे 42, डी दिलेला आहे -3. सो dx अपॉन डी 42ला 3ने डिवाइड केलं, सो 14 त्रिक 42. सो आन्सर आला आपलं 14. x इज इक्वल्स टू 14. जर आपण 2 कॉईन टॉस केले तर त्याचा सॅम्पल स्पेस आपल्याला काढायला सांगितलेला आहे. तर हा आहे त्याचा सॅम्पल स्पेस. आणि हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. सो हा मायनस आहे, ह्या बाजूला आल्यानंतर तो प्लस झाला, हा प्लसच आहे ॲज इट इज, आणि हा प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो मायनस झाला. सो दिस इज द जनरल फॉर्म, और द गिवन इक्वेशन इज रिटन इन द फॉर्म इन द जनरल फॉर्म. क्वेश्चन नंबर 2 ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ह्या ठिकाणी 6 आहेत. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आर 6. प्राईम नंबर्स 2, 3, 5. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट 3. प्रोबॅबिलिटी ऑफ A 3/6, 3 1 3, 3 2 6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट इज 1/2. सेकंड अँड थर्ड ॲक्टिव्हिटी. सेकंड ॲक्टिव्हिटी T1 70 आहे, T3 या ठिकाणी 50 आहे. ह्याची व्हॅल्यू 70 आणि डीची व्हॅल्यू या ठिकाणी डिफरन्स काढायचा आहे. दोघांची सबट्रॅक्शन केली, 60मधून 70 गेले, आन्सर आलं आपलं -10. ओके. क्वेश्चन नंबर 3, ग्राफ काढण्यासाठी ग्राफ काढायचा नाही आहे. ह्या ठिकाणी फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 3 दिलेली आहे, 3 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर -3 - 3 0. आणि ह्या ठिकाणी आपल्याला y 5 दिलेला आहे, 5 प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे आन्सर आलं तुमचं -2. सॉल्व द 4 सब क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट अगोदर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. ह्या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिला आपण. नंबर ऑफ एस तुमचे 4 आहेत. इव्हेंट आपल्याला दिलेला आहे गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. सो पूर्ण वाक्य लिहायचं आहे. त्याच्या खाली इव्हेंट ए. ह्या ठिकाणी ॲटलिस्ट 1 हेड पाहिजे, त्याच्यामध्ये 2 हेड पण चालतील. सो ह्या ठिकाणी 3 सॅम्पल पॉईंट मिळाले आपल्याला. सो नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू 3. सो प्रोबॅबिलिटी आहे आपली 3/4. हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे होते. सॉल्व केल्याच्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं आहे x इज इक्वल्स टू 2 आणि y इज इक्वल्स टू अगेन 2. तिसरा क्वेश्चन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आणि x इज इक्वल्स टू 4 आणि ह्या ठिकाणी -5 असे आन्सर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. गिवन AP ह्या ठिकाणी 24th टर्म आपल्याला काढायची आहे. सो 24th टर्म आपली येते 104. खाली आपल्याला मीन फाइंड आउट करायचे आहे. ह्या ठिकाणी समेशन ऑफ XI FI डिवायडेड बाय N, ह्या दोघांचं डिव्हिजन करा. डिव्हिजन केल्यानंतर आन्सर येईल आपलं 25.3. क्वेश्चन नंबर 3 ए जो क्वेश्चन आहे तो तुमचा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. ह्या ठिकाणी बघा, डिस्काउंट 10% आहे तुमचा. 50,000वरती 10% म्हणजे ह्या ठिकाणी 5,000 आले. सो टॅक्सेबल व्हॅल्यू ज्याच्यावरती आपल्याला टॅक्स पे करायचा आहे. सो 50,000मधून 5,000 वजा केले, 45,000 उत्तर आलं. रेट ऑफ GST 18% आहे.
सो CGST आपला 9% असतो. सो 9% म्हणजे 9/100 ऑफ 45,000. सो आन्सर आलं 4050. आणि टोटल व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो 45,000 ओरिजिनल लॅपटॉपची किंमत आहे. 4050 हा झाला तुमचा CGST आणि हा झाला तुमचा SGST आणि सर्वांची ॲडिशन केली. सो टोटल अमाऊंट ऑफ लॅपटॉप इज 53,100. नेक्स्ट ह्या ठिकाणी केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो ह्या ठिकाणी केची व्हॅल्यू येते आपली -7. क्वेश्चन नंबर बी सॉल्व करायचे आहेत आपल्याला क्वेश्चन्स. सो वर्ड इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यावरून हे 2 पद्धतीचे तुमचे 2 लिनियर इक्वेशन तयार होतील ह्या ठिकाणी. आणि ह्यांना जर आपण सॉल्व केलं तर त्याची व्हॅल्यू येते x = 2 आणि y = 5. सो सचिन इन्व्हेस्टेड हा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये सुद्धा आहे. सो फायनल व्हॅल्यू जी आहे म्हणजे 12 वर्षानंतर सचिनकडे टोटल अमाऊंट असणारे 1,92,000 रुपीज. ओके, इझी क्वेश्चन होता हा. या ठिकाणी प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे आपल्याला. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए, इव्हेंट एसाठी जी प्रोबॅबिलिटी आहे ती आहे 5/6 आणि इव्हेंट बी त्याच्यासाठी जी प्रोबॅबिलिटी येते ती येते तुमची 1. या ठिकाणी तुम्हाला हिस्टोग्राम काढायचा होता. आय होप तुम्ही काढला असेल चांगल्या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 4 देखील इझी क्वेश्चन होता. या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या कंडिशनवरून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. तर हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा पद्धतीने यायला हवं. नेक्स्ट इथे पहा, नेट अमाऊंट पेड फॉर द 100 शेअर्स. सो ह्या ठिकाणी 100 मल्टिप्लाइड बाय 90 करायचे तुम्हाला. 90 ही तुमची मार्केट व्हॅल्यू आहे. सो 100 मल्टिप्लाइड बाय 900 ही तुमची मार्केट व्हॅल्यू आहे. सो आन्सर ह्या ठिकाणी येते आपलं 90,000. ब्रोकरेज जो आहे तो 450 येतो आहे. GST पेड ऑन ब्रोकरेज 81. सो टोटल अमाऊंट जी आहे ती आपल्याला द्यायची आहे तर ती आहे तुमची 90,531. ह्या ठिकाणी पूर्ण डाटाचा जो मीडियन आहे तो कॅल्क्युलेट केला तर या ठिकाणी तुमचा येतो आहे 33.67. क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला एची व्हॅल्यू काढायची होती. सो ह्या ठिकाणी टोटल जरी दिलेली नसली पण ह्या ठिकाणी ते बोललेले आहेत की पर्सेंटेज ऑफ द स्टुडंट. सो हे जी आहे ह्या सर्वांची टोटल किती यायला पाहिजे तुमची 100, कारण ह्या ठिकाणी आहे तुमचं पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. त्यामुळे ह्या सर्वांची टोटल जर आपण केली तर ह्या ठिकाणी तुमचं येतं आहे 100. ओके, 35 + a + 2a + 20. ठीक आहे. सो आन्सर येईल तुमचं 100. सो हे सगळं सॉल्व केलं आपण. सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला एची व्हॅल्यू मिळते ह्या ठिकाणी 15. ओके, आणि लास्ट क्वेश्चन हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. सॉल्व केल्याच्या नंतर ग्रुप एमध्ये 7 स्टुडंट्स आहेत तर ग्रुप बीमध्ये ह्या ठिकाणी तुमचे 5 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला पेपर कसा केला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, नेक्स्ट पेपरसाठी विश यू ऑल द बेस्ट.